नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. जसे की तुम्हाला माहित आहे, महाराष्ट्र राज्याचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी संपलेलं आहे. रजिस्ट्रेशन संपल्यानंतर विद्यार्थ्यांची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 15 तारखेला म्हणजे 15 ऑगस्ट रोजी प्रसारित होऊ शकते. परंतु काल एमसीसीच्या रजिस्ट्रेशनसाठी एक्सटेन्शन मिळालेलं आहे. त्यामुळे एमसीसीचं रजिस्ट्रेशन जर एक्सटेन्शन मिळालं तर महाराष्ट्र राज्याच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला सुद्धा थोडा टाइम लागू शकतो. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचं असेल, गव्हर्नमेंट सोडून जे काही महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेस आहेत, या प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेसची फीज तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण की या ठिकाणी प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेसमध्ये काही कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप या वर्षीपासून मिळणार नाहीये आणि काही कॉलेजेसमध्ये मुलींना मोफत एज्युकेशन नाहीये. काही कॉलेजेसमध्ये मुलांना आणि मुलींना दोघांनाही स्कॉलरशिप मिळणार आहे, परंतु ती फक्त ट्युशन फीजवर असणार आहे. डेव्हलपमेंट फीज तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही सीईटी सेलच्या अंडर येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेसमध्ये किती तुम्हाला फीज पे करावी लागेल, तुमचं काय बजेट जाईल, ज्यांना मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांना 3 टाइम्स नुसार कितीपर्यंत फीज पे करावी लागेल, या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी पाहता येईल. सुरुवातीला अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवला नसेल आणि पारदर्शक नीट काउन्सिलिंग करून घेतली नसेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता. संपर्क करून तुमच्या पेड काउन्सिलिंगचा सहभाग तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता. आजच्या विषयाकडे वळत असताना मला तुम्हाला एक सांगायचं आहे की बाबांनो, फीज माहित असणं खूप गरजेचं आहे. आपण एखाद्या कॉलेजची जी चॉईस फिलिंग केली, महाराष्ट्र राज्याचे चॉईस फिलिंग संदर्भातले जे काही नियम आहेत त्याच्या संदर्भात पण मी खूप छान व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहे. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की काउन्सिलिंग प्रोसेस करत असताना फ्री एक्झिट म्हणजे काय आहे, बेटरमेंट म्हणजे काय आहे, किंवा अपग्रेडेशन म्हणजे काय आहे, स्टेटस रिटेन्शन म्हणजे काय आहे, सर्व डाऊट्स मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तत्पूर्वी फीज संदर्भातील जे काही विद्यार्थ्यांच्या शंका आहेत, महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस करायचं असेल त्यांच्या, त्या शंकेचं निरासन करण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमधून करणार आहोत. आता फीज अप्रूव्ड बाय फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी महाराष्ट्र फॉर अकॅडमिक इयर 26-27 ही अथॉरिटीनं, या महाराष्ट्र अथॉरिटीनं काय केलेलं आहे, फीज रेग्युलेशन अथॉरिटीनं अकॅडमिक इयर 26-27 साठी काय केलेलं आहे, ही फीज अप्रूव्ह केलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेससाठी. त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जे कॉलेजेस आहेत, सुरुवातीला एक सगळ्यात महत्वाचा डाऊट की बाबा आपल्याला वाटलं होतं की 3 कॉलेजेस जे आहेत ते डीम मध्ये जातील, परंतु आता अद्यापपर्यंत तरी ते महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट मध्येच असणार आहे. सीईटी सेल मधूनच त्यांची प्रोसेस असणार आहे. मे बी नेक्स्ट इयर मध्ये ते डीम मध्ये जाऊ शकतात. केजी सोमय्याजी कॉलेज मेडिकल कॉलेज आहे, मुंबई सिटी मधलं कॉलेज आहे, एमबीबीएस साठी हे ह्या वर्षी अप्रूव्ड आहे. 27 डेट ऑफ मीटिंग 27/7/2026 रोजी झाली होती. इयरली ट्युशन फी जी असणार आहे कॉलेजची, तर ती 8,76,242 रुपये बाळांनो. आणि जी काय डेव्हलपमेंट फीज आहे ती 93,758 रुपये असणार आहे. ही फीज कंपल्सरी तुम्हाला पे करावी लागणार आहे. ही फीज जी आहे डेव्हलपमेंट फीज ही कंपल्सरी पे करावी लागणार आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, तुम्हाला ह्याच्यामध्ये काही स्कॉलरशिप नाहीये, तुम्हाला ट्युशन फीज मध्ये स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यानुसार या ठिकाणी 93,758 रुपये म्हणजे 93,758 रुपये तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. ओव्हरऑल जी फीज आहे ती 9,70,000 रुपये आहे केजी सोमय्या मेडिकल कॉलेज. दुसरं जे आहे ते तेरणा मेडिकल कॉलेज ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये येतं. हे पण एमबीबीएसचं कॉलेज आहे. याच्यामध्ये 8,30,000 रुपये ट्युशन फीज आहे आणि 83,000 रुपये ह्याची डेव्हलपमेंट फीज आहे. डेव्हलपमेंट फीज तुम्हाला कंपल्सरी भरावी लागणार आहे आणि ह्याचं जे काही टोटल फीज आहे ते 9,13,000 रुपयापर्यंत ह्याची टोटल फीज तुम्हाला या ठिकाणी जाणार आहे. तिसरं जे आहे ते मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे पुणे, ह्याची जी फीज आहे ती 9,81,366 रुपये ट्युशन फीज आहे. 1,24,634 रुपये ह्याची डेव्हलपमेंट फीज आहे.
टोटल कॅल्क्युलेट केलं तर 11,06,000 रुपये हे जी काय असणार आहे पर इयर फीज असणार आहे. चौथं जे आहे वसंतदादा पवार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक, ह्याच्यामध्ये 11,69,777 रुपये फीज आहे त्यांची ट्युशन फीज. 1,46,223 रुपये त्यांची डेव्हलपमेंट फीज आहे. टोटल पॅकेज जे असणार आहे बाळांनो ते 13,16,000 रुपये हे त्याचं टोटल फीज बजेट असणार आहे वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचं. ACPM मेडिकल कॉलेज धुळे याची जी फीज आहे ती 7,52,000 रुपये आहे पर इयर. 7,52,211 आणि 97,779 रुपये ही त्याची डेव्हलपमेंट फीज आहे. 8,50,000 रुपये ह्याचं पॅकेज असणार आहे. ह्याचा कट ऑफ त्यामुळं हाय जातो कारण की फीज कमी आहे. NKP साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रिसर्च सेंटर नागपूर ह्याची फीज आहे 13,62,000 रुपये ट्युशन फीज आहे आणि 2 लाख रुपये त्याची काय आहे डेव्हलपमेंट फीज आहे. 15,62,500 रुपये ह्याची फीज आहे बाळांनो, लक्षात घ्या. हाय फीजचं हे कॉलेज आहे. 7वं जे कॉलेज आहे ते MIMSR मेडिकल कॉलेज लातूर. ओके, याची जी फीज आहे ते 8,47,534 रुपये. 97,466 डेव्हलपमेंट फीज आहे. टोटल पॅकेज आहे ते 9,45,000 रुपयाचं ह्याचं टोटल पॅकेज आहे, म्हणजे टोटल फीज आहे. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे कॉलेज ऑफ मेडिकल अहमदनगर ह्याची जी फीज आहे ती 11,35,371 रुपये आहे. 1,64,629 डेव्हलपमेंट फीज आहे. 13 लाख रुपये संपूर्ण फीज या कॉलेजची असणार आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना एवढी सगळी फीज संपूर्ण या ठिकाणी पे करावी लागते, ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे. त्यामुळे बजेट तुम्ही या ठिकाणी बघून घ्या, बजेट खूप महत्वाचं आहे. त्यानंतर जे पुढचं जे कॉलेज आहे ते पुढचं जे आहे ते काशीबाई नवले मेडिकल कॉलेज जे आहे ते पुण्यातलं आपलं काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे. फीज जे आहे 11,59,556 रुपये ही ट्युशन फीज आहे आणि 1,44,944 ही डेव्हलपमेंट फीज आहे. टोटल फीज आहे 13,04,500 रुपये हे जी काय असणार आहे टोटल फीज असणार आहे. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जे आहे जळगावचं ह्याची जी फीज आहे ती 6,90,583 रुपये ट्युशन फीज. डेव्हलपमेंट फीज 79,417 रुपये डेव्हलपमेंट फीज आणि फुल फीजचं पॅकेज जे आहे ते 7,70,000 रुपये आहे. त्यामुळे ह्याची फीज जास्त आहे. 11वं कॉलेज आहे अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर. सोलापूरचं कॉलेज आहे 10,24,796 ट्युशन फीज आहे. 1,11,704 डेव्हलपमेंट फीज आहे. 11,36,500 ह्या कॉलेजची संपूर्ण फीज असणार आहे. त्याच्यानंतरची जी काही कॉलेज आहे पुढचं ते म्हणजे आपल्या जालन्याचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च सेंटर जालना हे जे काही कॉलेज आहे मायनॉरिटी कॉलेज आहे बाळांनो. ओके, याची फीज आहे 7,01,818 रुपये आणि 70,182 रुपये ह्याची काय आहे डेव्हलपमेंट फीज आहे. ही ट्युशन फीज आणि ही डेव्हलपमेंट फीज. टोटल पॅकेज जे असणार आहे ते 7,72,000 रुपयाचं हे जगा असणार आहे. टोटल पॅकेज असणार आहे. हे मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे. SMBT नाशिक याची जी फीज आहे ती 10,76,755 रुपये. 1,50,745 डेव्हलपमेंट फीज आहे. डेव्हलपमेंट फीज संपूर्ण भरावी लागते तुम्हाला आणि हे जे आहे 12,27,500 रुपये हे पूर्ण हे जे काय आहे विथ ट्युशन फीज ह्याचं फीज असणार आहे. BKL वाळवळकर रुरल मेडिकल कॉलेज चिपळूण रत्नागिरीचं कॉलेज आहे. 10,29,152 ही जी फीज आहे आणि 1,35,848 डेव्हलपमेंट फीज आहे. टोटल पॅकेज आहे 11,65,000 रुपये. नंतर SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग 6,94,546 ह्याची ट्युशन फीज आहे. 6,94,554 हे ह्याची डेव्हलपमेंट फीज आहे. 7,64,000 ही ह्याची ओव्हरऑल फीज आहे. नंतर डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती टोटल पॅकेज सांगतो तुम्हाला
8,93,000 रुपये आहे. नंतर वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, टोटल फीज पॅकेज सांगतो, इथे काही स्कॉलरशिप नाही, डायरेक्ट सांगतो, 17,13,000 रुपये फीज आहे. या रिझनमुळं 17,13,000 रुपये फीज असल्यामुळं या कॉलेजमध्ये कमी मार्क्सवर पण विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळतं. आणि ह्याचा दुसरा फायदा काय माहितीये का, जे विद्यार्थी 177 प्लस आहेत, ओपन सोडून, ईडब्ल्यूएस सोडून, एससीबीसी असेल किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीतले विद्यार्थी असेल, एससी असेल किंवा एसटी असेल किंवा ओबीसी असेल, ओके, किंवा एनटीची कुठलीही कॅटेगरी असेल, तर या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना 177 प्लस मार्क्स आहेत आणि ज्यांना मॅनेजमेंट कोट्यामधून म्हणजे आयक्यू मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचं असेल, याचा फायदा काय असतो, आयक्यू आणि म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा किंवा मॅनेजमेंट कोटाचा जो काही फायदा असतो ऑनलाईन होणाऱ्या, ह्या कॉलेजमध्ये पीजी सीट जास्त आहेत. दुसरा महत्वाचा पॉईंट काय माहिती आहे का, ह्या कॉलेजची फी जास्त आहे. 3 पट फीचं जरी कॅल्क्युलेट केलं तर 17 × 3 51 लाख रुपयेचं गव्हर्नमेंट सांगते त्यांना, 51 लाख रुपये पर इयर न तुम्ही काय करू शकता, 3 पट फीज मध्ये मॅनेजमेंट कोट्यामध्ये सीट घेऊ शकता. त्यामुळे नॉर्मल विद्यार्थी जे आहेत, ज्यांचं कॉलेज बरोबर बोलणं झालं नसेल किंवा ज्यांनी रेफरन्स कॉलेजचा घेतला नसेल, त्यांनी ह्याची चॉईस फिलिंग आयक्यू कोट्यामध्ये पण करू नये. आणि ज्यांना हे जर पॅकेज निगोशिएशन करून पाहिजे असेल, त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा. 177 प्लस मार्क्स असतील तर गॅरंटेड तुमचं ऍडमिशन आपण ह्या कॉलेजमध्ये करून देऊ शकतो. पुढचं जे आहे, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे, 6,81,819 ह्याची जी ट्युशन फीज आहे आणि 68,181 ह्याची काय आहे डेव्हलपमेंट फीज आहे. टोटल 7,50,000 रुपयाचं ह्याचं पॅकेज असणार आहे. आणि परभणी मेडिकल कॉलेज परभणी, 7,96,733 ह्याची फीज आहे आणि 81,267 ह्याची डेव्हलपमेंट फीज आहे. टोटल कॅल्क्युलेशन जे आहे ते 8,78,000 रुपयापर्यंत याचं असणार आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचं फी स्ट्रक्चर या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंटसाठी ज्या विद्यार्थ्यांना या सर्व कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूट कोटा जो ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे, मॅनेजमेंट कोटा ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल, फीज कन्सेशन करून पाहिजे असेल किंवा इतर जे काही कॉलेजेस आहेत महाराष्ट्राच्या बाहेरील, त्याच्यामध्ये तुम्हाला कमी फीज मध्ये एमबीबीएस करायचं असेल, अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता किंवा आमच्या पुणे, बारामती किंवा धाराशिव ब्रँचमध्ये जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. मी प्राध्यापक अभिषेक पाटील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असं कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.